मध्ये धामणगाव वैराग तालुका बार्शी इथे झाले असून तरी पण 2025ला बदली होऊन सुद्धा तात्कालीन तिथला आमचा एमओ त्यांना रिलीफ केलं नाही. नियमाप्रमाणे बदली झाल्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी रिलीफ करणं महत्वाचं आहे. तरी पण सुद्धा काही दबापोटी असेल किंवा काय अंतर्गत बाब असेल त्या ह्याच्यानुसार त्याची बदली तिथून झाली नाही. त्यामुळे वर्षभर तो तिथंच कामाला होता. परत प्रशासकीय बदली 2026ला परत इथं झाली. मला वाटतं मूळ तालुक्यात तिथूनही जॉईनिंग न होता परत इथं सीओला किंवा इतर लोकांना हाताशी धरून एमओला डीएचओ यांना हाताशी धरून 30 मेला एक ऑर्डर काढली. पण वस्तुस्थिती बघितली की ती फाईल जुलै 9 आणि 10 मध्ये सीओ साहेबांकडे आली. सीओ साहेबांची सही 10 जुलैला झाली आहे, पण ऑर्डर 30 मेची आहे. एकंदरीत सीओ साहेबांना पण इथून इथं आंध्र गेलाय आणि आज सीओनं वस्तू त्याच्यावर जेव्हा त्यांनी बघितली त्यांना ते सर्व लक्षात आलंय. आमचे एवढंच मत आहे की असे जिल्हा परिषदेमध्ये अनेक कारभार चालू आहेत, असे थांबणं गरजेचं आहे. आणि सध्याला सदस्य पण नवीन आहेत, सदस्यांना माहिती व्हायलाच एक वर्ष लागणार आहे. गेल्या 4 वर्षात असे भरपूर अधिकृत कामं चालले. त्यामुळे त्या झेडपीसाठी माझी विनंती की तुमच्या मतदारसंघात शक्य होते जे बेकायदेशीर कामं झाले ते आपण सन्मान्य शिवसाहेबांसमोर आणून संबंधित विषय योग्य ते हाताळावं. आणि जी मी आज मागणी केली शिवसाहेबांना त्या वस्तू जे कोण दोषी आहेत त्यांची कारवाई व्हावी एवढी मी त्यांना विनंती केली.